तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील आधारित असणारी एकदम सत्य घटनेवरील कहाणी पाहणार आहोत. श्री संत सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटेल. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांचे नामस्मरण मात्र नक्कीच करत चला. सद्गुरू बाळूमामा तुम्हाला धन आणि दौलत मात्र नक्कीच प्राप्त करून देणार आहेत. श्री संत सद्गुरू बाळूमामांकडे नेहमी बुद्धी मागण्याचा प्रयत्न करा. श्री सद्गुरू बाळूमामा त्यांच्या भक्तांना नेहमी सुखी व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात व वाईट लोकांना चांगला धडा शिकवण्याचा सुद्धा सद्गुरू बाळूमामा प्रयत्नच करत असतात. सद्गुरू बाळूमामांनी लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी हे चमत्कार घडवून आणले. श्री सद्गुरू बाळूमामांनी असे चमत्कार घडवून वाईट लोकांना चांगल्या परीने सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. आजची कहाणी कथा ती म्हणजे सृष्टीनियमांवर मामांची सत्ता चालायची. चिक्रोदा नदीकाठी कापशीजवळील बकऱ्यांचा तळ होता. त्यावेळी मामांचे वय सुमारे 28 वर्षाचे असावे. मामांची पत्नी सौ सत्यवा आणि मेहुणी लगमवा आणि सासू गंगूबाई या स्त्रिया तळावरती होत्या. एका संध्याकाळी सर्व पुरुष मंडळी जेवत होती. लगमवाने गड्यांना पुरेसे दूध वाढले नाही. दूध साठवून लोणी विकून पैसा साठविण्याचा छंद त्या स्त्रियांना लागला होता. फक्त मामांना भरपूर दूध वाढण्याची खुबी त्या करत. अंतर्ज्ञानी मामांना हे ठाऊकच होते. त्यावेळी मामा लगमवाला म्हणाले, उद्यापासून भरपूर लोणी काढा. त्या दिवशी मामांनी ताकाच्या डेऱ्याला आज्ञा केली, उद्यापासून तुझ्यातून लोणी निघेल तर माझ्या पायात आहे हे लक्षात ठेव, असे सद्गुरू बाळूमामांनी त्या लोणी काढायच्या भांड्याला आज्ञा केली होती. पुढल्या दिनी लगमवा नित्यप्रमाणे ताक करण्यास बसली. 1 तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले, 4 तास सुद्धा झाले. तसेच तिचे ते मंथून चालू होते. लोणी आलेच नाही. शेवटी कंटाळून दही घुसळणे तिने बंद केले. बघा सद्गुरू बाळूमामांनी कशा प्रकारे त्यांना धडा शिकवण्याचे काम केले होते. हाच प्रकार सलगपणे 3 दिवस झाला होता. झालेला प्रकार गंगूबाईला कळाला. ती म्हणाली, तुम्ही चुकला आहात. आता जाऊन बाळूचे पाय धरा, त्याची क्षमा मागा. सत्यमा व लगमवा यांना पश्चाताप झाला. त्यांनी मोठ्या नाईलाजाने मामांजवळ जाऊन लबाडीबद्दल क्षमा मागितली. 4थ्या दिवशी ताक करण्याच्या वेळी मामा दह्याच्या डेऱ्यासमोर हातातील काठी आपल्या हुनवटीला एक टोक व जमिनीला दुसरे टोक अशी लावून बसून राहिली. लगमवा दही घुसळू लागली. अर्ध्या तासानंतर मामांनी डेऱ्याला लोण्याला आज्ञा केली. ते म्हणाले, 12 बेना पव म्हणजे लोण्या ए बाबा आता. मामा असे म्हणताच लोण्याचा एक गोळा ताकावर तत्काळ तरंगू लागला. याचप्रमाणे नंतर 3 वेळा मामांनी आज्ञा दिली व लोण्याचे गोळे वरती आले. 4 दिवसाचे 4 गोळे पाहून सर्व मंडळी थक्कच झाली. तेव्हापासून दुधाचे काटकसर करणे स्त्रियांनी बंदच करून टाकले. श्री सद्गुरू बाळूमामांनी त्यासाठी सुद्धा एक चमत्कार घडवून आणला. त्या स्त्रियांना सुद्धा त्यांनी वाईट केलेल्या कृत्याबद्दल सद्गुरू बाळूमामांनी त्यांना सुद्धा सन्मार्गाला लावण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. योग्य शक्तीमुळे सत्यपुरुष कोणत्या वेळी काय घडवू शकतील याचा अंदाज अजूनही वैज्ञानिकांना सुद्धा करणे शक्य नाही. मामांचे बहुतेक कार्य निरक्षर व निर्बुद्ध अशा खेळवळ माणसांमध्येच झालेले आहे. खेळवळ माणसांना केवळ सात्विक भाषेतील उपदेशांना काहीही पटत नाही. त्यांना प्रत्यक्ष पटणाऱ्या घटनेनंतर धर्म, नीती, परोपकार, दान, सेवा, भजन वगैरेचे महत्त्व पटते. कदाचित याच कारणाने असेल बाळूमामांनी प्रवचन किंवा उपदेश असा प्रकार फारसा न ठेवता श्रमाच्या कामाच्या स्वरूपातील सेवा हेच भजन ठेवले होते. असे म्हणावे लागते. प्रत्यक्ष चमत्कारामुळे शंका शिल्लकच राहत नसे. माणसे तत्काळ सन्मार्गाला लागतात. धनगराचा पेशा सांभाळून गावगावच्या मूळ निरक्षर व विचित्र स्वभावाच्या माणसात कल्याणकारक प्रवृत्ती निर्माण करण्यात बाळूमामांचे अभिनव कौशल्य दिसून येते. अज्ञ व रानटी माणसांना त्यांच्या बोलीभाषेत त्यांच्यासारखे झणझणीत भाषा सांगितल्याविना करणे शक्य नसते. म्हणून मामांना उग्र भाषेत बोलावे लागे. मामा स्वतः अत्यंत शुद्ध आचरणाचे होते. ते निस्पृह होते, निर्मळ मनाचे होते, मोठे चतुर सुद्धा होते, प्रसंग सावधानी होते, माणसे पारखण्यात निष्णात होते, त्रिकालज्ञानी होते, प्रत्येकाचे अंतःकरण जाणत होते. त्यांच्या शिव्या ऐकून माणसाला क्रोध येत नसे, भीतीही वाटत नसे, कारण ते आपली माऊलीच आहेत असा
भाव त्यांच्या समोर जाताच माणसात निर्माण होत असे. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री सद्गुरू बाळूमामांनी कशा प्रकारे चमत्कार घडवून आणला तुम्ही सुद्धा बघितलेला आहे. सद्गुरू बाळूमामा वाईट मार्गाला जाणाऱ्याला नेहमीच सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील. श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नामस्मरण मात्र करत चला. सद्गुरू बाळूमामांचे नाव भजत चला, कारण सद्गुरू बाळूमामा त्यांच्या भक्तांना कायम आशीर्वादच देत असतात. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. तुम्हा सद्गुरू बाळूमामांचे नामस्मरण करणारे कधीच उपाशी पोटी राहत नाहीत. सद्गुरू बाळूमामांचे भक्त कधीच या जगात वाईट मार्गाला जात नाहीत. सद्गुरू बाळूमामा त्यांना नेहमी सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्स.